मान्सून पावसाबद्दल राज्यभरातील नागरिकांसाठी आता सर्वात मोठी आणि दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। अखेर मान्सून पावसाची वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा आता संपत चाललेली असून हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सूनच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले होते। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंशाच्या पुढे गेलेलं होतं। दुपारच्या वेळेला बाहेर पडणं कठीण झालेलं होतं। पण आता हवामान खात्याच्या माध्यमातून मोठा दिलासा देणारी बातमी आलेली आहे, कारण राज्यात लवकरच मान्सून पावसाचं आगमन होणार आहे। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी समजली जात आहे, कारण या वर्षीचा उन्हाळा हा गेल्या 10 वर्षातील सर्वात भयंकर उन्हाळा मानला जात आहे। अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली, विहिरी कोरड्या पडल्या, शेतकऱ्यांना जनावरांसाठी पाणी मिळणं कठीण झालं। शहरांमध्ये सुद्धा रात्री उकाड्यामुळे लोकांना झोप लागत नव्हती। पण आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि बघा, आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पाऊस धडकणार याचा अंतिम अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला आहे। आतापर्यंत एप्रिल महिन्यामध्ये अंदाज व्यक्त केले जात होते, पण आता मे महिन्यामध्ये अंतिम आणि अधिकृत माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकरी सुद्धा आता पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत। पण बघा, यामध्ये एक मोठा धक्का देणारी बातमी सुद्धा समोर आलेली आहे, कारण राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस उशिरा पोहोचू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे। यामुळे या भागांमध्ये पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे, आणि जर पेरणी उशिरा झाली तर पुढच्या हंगामावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता हवामानाच्या अपडेटवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मान्सूनची खरी तारीख कोणती आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पाऊस धडकणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस उशिरा येणार आहे, उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक धोका कोणत्या भागांना आहे, आणि हवामान विभागाने जाहीर केलेल्या चक्रीवादळाच्या तारखा कोणत्या आहेत। ही सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा, कारण हवामान, मान्सून, पाऊस, शेती, पीक विमा आणि शेतकरी योजनांच्या मोठ्या अपडेट आपण रोज घेऊन येत असतो। तर बघा, आता सर्वात आधी उष्णतेबद्दल मोठी अपडेट समजून घेऊया। हवामान विभागानं पुढील 3 दिवसासाठी राज्यातील काही जिल्ह्यांना हाय अलर्ट दिलेला आहे, कारण अनेक भागांमध्ये तापमान 48 अंशाच्या जवळ पोहोचू शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। सध्याच्या घडीला अनेक भागांमध्ये 44 ते 45 अंश तापमान आहेच, पण पुढील 3 दिवसात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे। यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्णता जाणवू शकते। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आता बघा, हवामान विभागानं हीट डोम नावाची परिस्थिती महाराष्ट्रावर तयार झाल्याचं सांगितलेलं आहे। म्हणजे गरम हवा एका भागात अडकून राहते आणि त्यामुळे उष्णता कमी होत नाही। यामुळे रात्री सुद्धा उकाडा कायम राहतो। आणि बघा, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल, रात्री सुद्धा पंख्याखाली बसून घाम येत होता, लोक झोपू शकत नव्हते, इतकी भयंकर परिस्थिती तयार झालेली होती। पण आता या सगळ्यात एक मोठा दिलासा म्हणजे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 20 मे ते 25 मे दरम्यान
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या हालचाली सुरू होणार आहेत. समुद्राच्या पृष्ठभागावर वारे बदलायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनाला वेग मिळू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे मॉन्सून महाराष्ट्रात नेमका कधी पोहोचणार. तर बघा, हवामान विभागाच्या अंतिम अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मॉन्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात धडकू शकतो. त्यानंतर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाची जोरदार सुरुवात होऊ शकते. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस थोडा उशिरा पोहोचण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे. आता बघा, सर्वात मोठा धक्का म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये मॉन्सून उशिरा पोहोचू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे. यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये पावसाचं आगमन उशिरा होऊ शकतं अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, याचा थेट परिणाम पेरणीवर होऊ शकतो. कारण अनेक शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत बसलेले असतात. जर पाऊस उशिरा आला तर पेरणी उशिरा होईल, बियाण्यांचं नुकसान होऊ शकतं आणि पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. पण बघा, हवामान विभागानं याचबरोबर एक आनंदाची बातमी सुद्धा दिलेली आहे. कारण जून महिन्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे. म्हणजे या भागांमध्ये धुवाधार पावसाची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा पावसाचा जोर कायम राहू शकतो. पण काही भागांमध्ये पाऊस लपंडाव खेळू शकतो. म्हणजे काही दिवस जोरदार पाऊस आणि मग अचानक खंड पडू शकतो. आता बघा, सगळ्यात धोकादायक अपडेट म्हणजे चक्रीवादळाबद्दलची. हवामान विभागानं सांगितलंय की यावर्षी सुपर एल्निनोचा प्रभाव दिसत आहे आणि जेव्हा सुपर एल्निनो सक्रिय होतो तेव्हा चक्रीवादळांचा धोका वाढतो. हवामान विभागाच्या सॅटेलाइट चित्रानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात 2 वेगवेगळ्या सिस्टीम तयार होत आहेत. यापैकी एक सिस्टीम पुढे जाऊन मोठ्या चक्रीवादळामध्ये बदलू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आता या चक्रीवादळाच्या संभाव्य तारखा सुद्धा समोर आलेल्या आहेत. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 25 मे ते 30 मे दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ तयार होऊ शकतं. आणि बघा, जर हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालं तर किनारपट्टी भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यालगतच्या भागांमध्ये मोठा परिणाम दिसू शकतो. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात तयार होणारी दुसरी सिस्टीम पूर्व भारतावर परिणाम करू शकते आणि या दोन्ही सिस्टीममुळे मान्सूनच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काही भागांमध्ये पाऊस लवकर पोहोचेल तर काही भागांमध्ये उशिरा पोहोचू शकतो. आता बघा, हवामान विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेला बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो उन्हात जास्त वेळ राहू नये. शेतकऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की पेरणी करण्यासाठी घाई करू नये. हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजावर लक्ष ठेवावं आणि पहिल्या जोरदार पावसानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण बघा, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वेळा असं झालंय की सुरुवातीला थोडा पाऊस पडला, शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि मग पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांचं नुकसान झालं.
म्हणूनच यावर्षी हवामान विभागाच्या अपडेटवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा, पुढची सर्वात मोठी माहिती म्हणजे कोणत्या भागात किती पाऊस पडू शकतो याबद्दलची. हवामान विभागाच्या मॉडेलनुसार कोकण आणि घाटमाथा भागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही दिवस तयार होऊ शकते. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा घाटमाथा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात काही भागांमध्ये सुरुवातीला पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. त्यामुळे पाणी साठवणूक, शेती नियोजन आणि पेरणी याबद्दल शेतकरी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून वातावरणात मोठा बदल जाणवायला सुरुवात होणार आहे. सध्या जे कोरडे आणि तापलेले वारे वाहत आहेत त्याऐवजी दमट वारे सुरू होतील. वातावरणात गारवा वाढेल आणि अनेक भागांमध्ये प्री मान्सून पावसाला सुरुवात होऊ शकते. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली होती, वीज पुरवठा खंडित झाला होता आणि काही भागांमध्ये गारपीट झाली होती. त्याच प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली उभं राहू नका, मोबाईलचा वापर कमी करा आणि सुरक्षित ठिकाणी थांबा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता बघा, मान्सूनचं आगमन जरी आनंदाची बातमी असली तरी काही भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोकण आणि घाटमाथा भागामध्ये सलग मुसळधार पाऊस पडल्यास नद्या आणि ओढे भरून वाहू शकतात. म्हणून प्रशासनाने सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या वर्षीचा पाऊस हा शेतीसाठी एकूण चांगला राहू शकतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि भात पिकांसाठी या वर्षी चांगल्या पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे. परंतु पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात पडणं खूप महत्त्वाचं असतं. जर सुरुवातीला पाऊस कमी झाला आणि नंतर अचानक अतिवृष्टी झाली तर त्याचा फटका शेतीला बसू शकतो. म्हणूनच हवामान विभागाच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं आता अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, आता पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एकीकडे प्रचंड उष्णता आहे, दुसरीकडे मान्सूनची चाहूल लागलेली आहे आणि त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका सुद्धा वाढत चाललेला आहे. त्यामुळे वेळोवेळी हवामान विभागाच्या सूचना तपासत राहा, सुरक्षित राहा आणि शेतीची कामं सुद्धा काळजीपूर्वक करा. तर अशाच मान्सून, हवामान, पाऊस, शेती आणि शेतकरी योजनांच्या मोठ्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.